नमस्कार. जय महाराष्ट्र. आपण गेले अनेक दिवसापासून न्यूज मध्ये अनेक बातम्या आपण पाहत आहोत आणि बघत आहोत. आणि 3 मे रोजी जी एक्झाम झाली होती ती एक्झाम म्हणजे नीट परीक्षा. आणि ज्यावेळेस हा नीट परीक्षा झाला आणि या जगामध्ये या देशामध्ये एकच खळबळ उडाली. ती खळबळ अशी होती, ज्या मुलांनी नुकतंच स्वप्न पाहिलं होतं आणि ज्याने नुसते आयुष्याची सुरुवात करणार होते, असे अनेक मुलांच्या स्वप्नावरती अक्षरशः पाणी फिरलं. ज्या मुलांनी कष्ट काबाड करून रात्रीचं दिवस करून अभ्यास करून हा एक्झाम देऊन आपल्या भविष्याला सुरुवात करणारे, असं या माझ्या देशातला, या राज्यातला नव तरुण अनेक स्वप्न पाहणारा आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी परिवर्तन झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे, देशसेवा आपल्या हातून घडलं पाहिजे, असे अनेक स्वप्न आपल्या मनाशी उराशी बाळगून ज्यावेळेस नीट पेपरचा अभ्यास करून ज्यावेळेस एक्झाम देतो आणि एक्झाम दिल्यानंतर आपल्याला कळतं की ज्या पेपरचा आपण एक्झाम दिला, ज्या पेपरसाठी आपण आयुष्यभर म्हणजेच वर्षभर अभ्यास केली, अखेर तो पेपर काही क्लासच्या नराधमाने ते फोडून टाकले. नुसतं त्याने पेपर फोडला नाही, तर अनेक विद्यार्थ्यांचा जो स्वप्न होता तो स्वप्न चकनाचूर करण्याचा काम या क्लासवाल्या लोकांनी केला. आपण अनेक ठिकाणी पाहिलं होतं, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आपण बघितलं होतं. अनेक खाता असू दे किंवा अनेक क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये अनेक भ्रष्टाचार होत असता आपण डोळ्यानं बघितलं. पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिक्षणा क्षेत्रामध्ये इतका मोठा घोटाळा झाला आणि तो घोटाळ्याचा आकडा जातो हा 20,000 कोटीच्या पलीकडे. त्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा पेपर दिले. या संपूर्ण भारतामध्ये 22 लाख विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरले होते आणि त्या 22 लाख विद्यार्थ्यांचा जो परीक्षा फी असतो तो 1400 ते 1700च्या दरम्यान होता. आणि अनेक विद्यार्थी कष्ट काबाड करून रात्रीचा दिवस करून दिवसाचा रात्र करून अभ्यास केला, डोळ्यात तेल ओतून ज्यांनी अभ्यास केला, त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं धक्कादायक प्रसंग म्हणावा लागेल. आणि हे जे क्लासवाले जे आहेत ते उद्रेक माजवलं. जो सर्वसामान्यांचा मुलगा अभ्यास केला आणि ज्याच्याकडे पैसा होता, गजकंड असं संपत्ती होतं, त्यांची मुलं एसी मध्ये बसून ते पेपर खरेदी करून त्यांनी नीट एक्झाम दिला. आणि त्या एक्झाममध्ये एका पेपरचा जो फीस होता हा 20 ते 25 लाखापर्यंत होता. ज्या शेतकऱ्यांनी ताटके कपडे घातले, ज्या शेतकऱ्यांनी उन्हामध्ये राब लावला, ज्या शेतकऱ्यांनी कष्टाची पाणी केली, एवढंच नव्हे, ज्या शेतकऱ्याने आपला मुलगा मोठा व्हावा आणि हा देश सेवा करावा, राष्ट्र सेवा करावा, एक चांगली नोकरी मिळावी आणि या देशाला, या जगाला कुठेतरी दिशा माझा मुलगाने दिला पाहिजे, यासाठी सर्वसामान्य शेतकरी हा शेतामध्ये राबत गेला. आणि हा राबलेला शेतकरी तो स्वप्न बघत होता, अक्षरशः त्या स्वप्नाचा चकनाचूर काही शिक्षण क्षेत्रामधले जे स्वतःला विद्वान समजायचे, जे स्वतःला अभ्यासू समजायचे, असा माजलेल्या लोकांनी अक्षरशः शिक्षण क्षेत्रावरही गाला घातला. त्या समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाला, पण शिक्षण क्षेत्रामध्ये देखील एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटू शकतो, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक अंधाराची रात्र म्हणलं तरी चालेल
अशी एक अंधाराची रात्र पसरली आणि हा नीटचा पेपर फुटला. हा फक्त नीटचा पेपर नाही फुटला विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थ्याचा स्वप्न फुटला, हा विद्यार्थ्याचा भविष्य फुटला. माझ्या ज्या भारतातल्या 9 तरुणांनी जे स्वप्न पाहिलं होतं 12वी परीक्षा दिल्यानंतर, जो स्वप्नाचा अक्षरशः काही क्लासवाल्यांनी थिंड काढली. जो कष्ट काबाड करायचा, शेवटी त्याच्या नशिबी जे यायचं होतं ते आलंच. ज्यांच्याकडे गजगंडाचं प्रॉपर्टी होते त्याने पेपर 20 लाख रुपये देऊन खरेदी केला. ज्यांच्या मुलाला एशीत बसून शिकवलं जायचं, ज्यांच्या मुलाला एशी मध्ये बसवून नीट पेपरचे 134 प्रश्न दिले आणि त्या 134 प्रश्नापैकी 20 लाख रुपये दंड, 20 लाख रुपये त्यांच्याकडून फीस घेतला गेला. मग हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा असा गोष्ट आहे का, ज्याची एक वेळ पोटाची भूक भागण्यासाठी संघर्ष करावा लागतो? तो शेतकरी 20 लाख रुपये कुठून देणार? तो शेतकरी एक एक रुपयासाठी त्रासला जातोय. तो शेतकरी एवढा मोठा अमाऊंट आणणार तरी कुठून? मला राग त्या पालकांचा येतोय, ज्यांची मुलं आळशी निघाली, ज्यांच्या मुलं हातामध्ये पुस्तक घ्यायला तयार नाहीत. त्या पालकांनी आपला मुलाचा किंवा आपला कुठेतरी इज्जत जाऊ दे म्हणून आपल्या स्वतःच्या मुलाला येशीत बसवून प्रश्नपत्रिका खरेदी केली. आणि जो वडील उन्हात कष्ट काबाड करून जो स्वप्न पाहिला होता, अक्षरशः त्या वडिलांच्या विचारावरती या माजलेल्या लोकांनी पाणी पेरलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठं होऊन देश सेवा करावा, राष्ट्र सेवा करावी, स्पर्धा परीक्षामध्ये उतरावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. जो मेहनत करतो अखेर तो वाया गेला. जो पैशाचा माज ज्यांनी दाखवला अखेर तो जिंकला. एखाद्या सर्वसामान्य 12वी झाल्यानंतर नीट पेपरची परीक्षेला जर या लोकांनी 20 लाख रुपये जर देत असेल, मग पुढे जाऊन इंजिनियर, MBBS, मग या परीक्षामध्ये किती पैसे देणार? जो कष्ट करतो त्याला पैशाची जाणीव असतो. जो एसी मध्ये आयशो आराम सोफा सीटवर बसतो त्याला ना पैशाची जाणीव असते, ना वेळेची जाणीव असते, ना अभ्यासाची जाणीव असते. फक्त त्याच्या डोक्यामध्ये माजलेला विचार आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच चालला असतो, हा परीक्षेसाठी आम्ही जर 20 लाख रुपये साधा नीट साठी देत असेल तर पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आम्ही 30 लाख देऊ आणि MBBS साठी 50 लाख रुपये आपण खर्च करू. कारण त्यांच्या बाप दादांनी कमावलेली संपत्ती आहे, ती कदाचित पैसे देऊ शकतील, पण उद्या चालून हेच माझ्या लोकांनी जर MBBS सरकारी नोकरीमध्ये आले तर हा किती मोठा भ्रष्टाचार करतील. एखादा सिव्हिल इंजिनियर झाला तर हा किती मोठा सरकारी क्षेत्रामध्ये घोटाळा करेल. त्याचा सर्वसामान्यांना जाणीव आहे का? हा खरं तर या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा, या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा दुर्दैवी वर्ग म्हणावा लागेल. ज्या पालकांनी या परीक्षेचा पेपर खरेदी केला, धिक्कार आहे त्या पालकांना. तुमच्या मुलाला जर उत्तम शिक्षण देऊ जर शकत नसाल तर अशा परीक्षेच्या माध्यमातून भ्रष्टाचारामध्ये तर तुम्ही ओढू नका. तुम्ही तुमचा आयुष्य बर्बाद केलात तरी केलात, पण तुमच्या मुलाचा तरी केलात, पण तुमचा उद्या मुलगा ज्या मोठं होऊन ज्या क्षेत्रामध्ये जाल तो त्या क्षेत्रामध्ये देखील हा माज दाखवाल. जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा अभ्यासामध्ये रात्रंदिवस एक करून डोळ्यात तेल घालून जो स्वप्न पाहिला, अखेर त्या स्वप्नाचा चक्राचूर करणारे हे RCCचे मोठे गावकर आणि क्लासचे या हरामखोर या नराधमांना शिक्षा ठोकलीच पाहिजे. त्यांना CBIने येशीत बसून प्रश्न विचारायची गरज नाही. या हरामखोरांना येशीत बसवण्यापेक्षा येशीत बसून टांगून मारलं पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करा, पण शिक्षण क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार होत असाल तर हा प्रत्येकाने खपवलं घेऊ नका.
कारण शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार म्हणजे या देशाला, या जगाला, या युवा पिढीला, या युवा राष्ट्राला लागलेला हा सगळ्यात मोठा कलंक असेल. आणि तो कलंक हा पैशाने देखील आपल्याला पुसता येणार नाही. कारण विद्यार्थी शिकला, मोठा झाला तर हा देश सेवा करू शकतो. आणि तोच विद्यार्थी 12वी मध्ये 20-25 लाख रुपये देऊन हा जर पेपरफुटीचा जर खेळ खेळत असेल तर तो येणाऱ्या काळामध्ये हा देशासाठी, हा देशाच्या भविष्यासाठी उज्ज्वल युवा ठरणार नाही, तर हा देशाचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आराखडा निर्माण करेल. म्हणून ते लोकमान्य टिळकांनी एक वाक्य बनलं होतं, आज प्रत्येकाला ऐकायला बरं वाटतं, अति विना नीती गेली, नीती विना मती गेली, मती विना नित्य गेले. एका अविद्येने हे सगळं नाश केलं. मग जो पैसे घेऊन हा नीट सारखा पेपर फोडून ज्या पालकांना लाज वाटला पाहिजे त्या पालकांनी याच्यामध्ये सामील होऊन अभ्यास न करता आपल्या मुलाला जर MBBS बनवत असेल तर हा शिक्षणाचा सगळ्यात मोठा खंडोबा म्हणावा लागेल. आणि जो विद्यार्थी कष्ट काबाड करून शेतकऱ्याच्या मुलांनी जो स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला कुठंतरी त्याच्या आयुष्यावरती पाणी फेरण्याचं काम या शिक्षण क्षेत्रातल्या नराधमांनी केली. आपण शिक्षकाला सर्वस्व गुरु मानतो. गुरु म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये बदल घडावा, तो विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहावा, त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन यावा. आणि तो ज्यावेळेस तो मोठं होऊन गुरुचा आदर करतो तोच खरा गुरु असतो. पण हल्ली आज आपण गुरु नाही बघत. शिक्षण क्षेत्रामध्ये निर्भक्षक बघतोय, तो फक्त आणि फक्त श्रीमंताच्या लेकराला परीक्षाची फीस घेऊन ज्यांना मोठं करण्याचं स्वप्न पाहणारे या आरामखोर या शिक्षण क्षेत्रातल्या नराधामांना हा शिक्षा झालीच पाहिजे. आणि माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी, ज्या वडिलांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या वडिलांनी दिवसाचं रात्र केलं, उन्हात राबला, पाऊस म्हणला नाही, पण विद्यार्थ्याच्या माझ्या मुलाच्या जीवनामध्ये कधी कमी पडू नये त्यासाठी धडपणाऱ्या त्या बापाला अक्षरशः या माजलेल्या लोकांनी आणखी खोल खड्ड्यात घातला. एका पेपरसाठी 20-20 लाख रुपये जर आपण देत असेल तर माझ्या शेतकऱ्याच्या मालाला किती भाव भेटतो हा आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तुम्ही सर्व शेतकऱ्यांचेच मुलं आहोत. पण शेतकऱ्यांनी किती कष्ट काबाड केल्यानंतर आपण त्याचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाला किती भाव या बाजारपेठेमध्ये मिळतो हे माहिती आहे. मग सर्वसामान्य शेतकऱ्याकडे 20-20 लाख रुपये कुठून येणार? मग ते मुलं शिकतील कसं हा प्रत्येकाने विचार करावा लागेल. म्हणून मी घटना ऐकली, एखादा वडिलांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी उत्तम शिक्षण भेटावं म्हणून 3 एकर असलेल्या क्षेत्रापैकी त्याने 1 एकर क्षेत्र विकलं 14 लाखाला आणि आपल्या मुलाला एक चांगलं उत्तम शिक्षण भेटावं म्हणून 2 वर्ष त्याने एका मोठ्या शहरामध्ये ठेवलं. त्या विद्यार्थ्याला कंटाळा येऊ नये म्हणून तो पाल्याने असलेला 2 एकर शेत तेही लावून तो आपल्या मुलासोबत राहण्यासाठी मोठ्या शहरामध्ये देखील आला. आणि नंतर कळालं की हा पेपर फुटला. तो विद्यार्थ्यांच्या पाल्याला आणि ते विद्यार्थ्यावरती किती मोठं डोंगर कोसळलं असेल. आपल्याला नेहमी एक वाक्य आठवतं, ऐकायला सुंदर वाटतं, शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे, तो पिलाच पाहिजे आणि जो पितोय तो डरकाळी बांधल्याशिवाय राहत नाही. आणि जो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्ट काबाड करून अभ्यास करून रात्रीचं दिवस केलं त्यांच्या आयुष्यावरती पाणी फिरलंच. पण ज्या मोठ्या लोकांची औलादांनी पेपरमध्ये भ्रष्टाचार माजवला मग त्यांना म्हणायचं का आपण तेव्हा शिक्षण हा वाघिणीचं दूध आहे, ते पुढे चालून हजारो कोटीची घोटाळा करत असतील. म्हणून त्या शेतकरी बांधवांना माझं विनंती आहे, त्या विद्यार्थ्यांना जे नीटचे परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना माझं विनंती आहे, हा वेळ हा काळ संघर्षाचा असला तरी खचून जाऊ नका, पुन्हा उभा राहा आणि पुन्हा एकदा अभ्यास करा आणि 2027 ला जो पेपर आपला होणार आहे त्यासाठी सक्षम व्हा.
हरिवंशराव बच्चनाने सुंदर वाक्य म्हणलंय, नन्ही चिट्ठी चलती है तो चलते दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, उठकर गिरना गिरकर चलना ना उसे आकरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. म्हणून माझ्या देशाच्या भविष्यानं, माझ्या राष्ट्राच्या आधारस्तंभानं खचून जाऊ नका. पुन्हा एकदा तयारीला लागा आणि या नीट सारख्या परीक्षामध्ये यश संपादन करा, असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जो कोणी हा पेपर फोडला त्या नराधमांना सगळ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, हेही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या जोरावरती, अभ्यासाच्या बळावरती आपल्याला हा देश, हा राज्य पुन्हा उभा करायचा आहे. पुन्हा या देशाच्या सेवा करण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही या येणाऱ्या काळासाठी पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने पुन्हा उभा राहाल आणि आपल्या जे स्वप्न बांधले त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जिद्दीने परत एकजीट होऊन तुम्ही या परीक्षेमध्ये यश संपादन कराल, अशी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. थांबणारे 1 मिनिट. थांब ना 1 मिनिट.